a new session of KCC tutorials. मुलांना आज आपण 8वी इंग्लिशचा 1.2 Androcles and the Lion हा धडा शिकणार आहोत. आता याच्यात Androcle हा एक गुलाम असतो आणि त्याची कशी एका सिंहाशी मैत्री होती यावर हा धडा पूर्ण आधारित आहे. तर चला आपण स्टार्ट करूयात हा पूर्ण धडा. Long ago there lived a kind, gentle and courteous man called Androcles, but he had a very cruel master. खूप वर्षापूर्वी एक काइंड म्हणजे दयाळू, जेंटल, सौम्य आणि कोर्टियस म्हणजे समजदार, सभ्य माणूस असा एक राहत होता ज्याचे नाव अँड्रोकल होते. पण त्याचा जो मास्टर मालक होता तो खूप क्रूर होता, क्रुएल होता. क्रुएल म्हणजे क्रूर. In those days, kings, noble and other wealthy men used poor people as their slaves. आता हा असा काळ होता की राजे, नोबल्स म्हणजे उच्चकुलीन लोक, सरदार अँड अदर वेल्दी मेन म्हणजे इतर श्रीमंत लोक गरीब माणसांना आपला गुलाम म्हणून ठेवत असे. अँड्रोकल्स वॉज अ स्लेव्ह आणि हा अँड्रोकल हा पण एक गुलामच होता. These slaves were forced to work for their masters. आणि या गुलामांना आपल्या मालकांसाठी जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले जायचं. They had to do what their master told them. त्यांचा मालक जे काही काम सांगेल ते या गुलामांना करावेच लागत असे. They had no freedom, no rights. त्यांना कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते, कुठलाही अधिकार नव्हता. Even when they are unhappy with their master, they could not leave him. अगदी त्यांना ते जरी अनहॅपी म्हणजे आनंदी नसतील त्यांच्या मालकाबरोबर तरी त्यांना मालकाला सोडून जाता येत नव्हतं. They were bound by the law. आणि ते कायद्याने बांधलेले होते त्या मालकाबरोबर. टू ऑबे देअर मास्टर, आपल्या मालकाचं संपूर्ण ऐकणे. हावेवर वीक ही माइट बी, कितीही क्रूर असला तरी आपल्या मालक जे काही सांगेल ते करणं त्यांना भाग होतं. पुढचा पॅराग्राफ बघा. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हार्टलेस वीक मॅन मास्टर. आणि अँड्रोकलला त्याचा जो मालक होता, जो निर्दयी दुष्ट असा मालक, त्याला अजिबात आवडत नव्हता. हिज मास्टर स्टार्व हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप देम. त्याचा मालक आपल्या गुलामांना स्टार्व करणे म्हणजे उपासमारी करणे, उपाशी ठेवत असे, त्यांना चापकाने फटके देत असे. Androcles felt that even that was better than serving such a master. He kept looking out for a good opportunity. आणि म्हणून अँड्रोकलला असं वाटत होतं की असा यातना रोज सहन करण्यापेक्षा मरण आलेले बरे. म्हणून तो अशी एक संधी शोधत होता. At the first chance he got, he escaped from the clutches of his cruel master. कोणती संधी? तर केव्हा पण मला एक संधी मिळाली तर मी या दुष्ट माझ्या मालकाच्या तावडीतून, क्लचेस म्हणजे तावडीतून सुटणे, एस्केप म्हणजे सुटून जाणे, या मालकाच्या तावडीतून सुटून जाईल. Now although Androcles had thus run away, आणि कसा बसा एके दिवशी तो अँड्रोकल आपल्या मालकाच्या तावडीतून नसतो. He was not coward, पण तो काय भित्रा नव्हता. He took shelter in the forest. He was not afraid of the wild beasts that were roam the forest. त्याने जंगलात आसरा घेतला, जंगलात राहायला गेला तो. He was not afraid, त्याला भीती नव्हती, of the wild beast म्हणजे जंगलातील हिंसक प्राण्यांची त्याला अजिबात भीती नव्हती. That roamed the forest, जे जंगलात फिरत होते. He did not mind that he had no roof over his head. त्याला याचं काही दुःख नव्हतं की माझ्या आता डोक्यावर छत नाही, मला राहायला जागा नाहीये. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. पण तो उलट आनंदी होता की एक मुक्त संचार करणाऱ्या पक्षासारखं आता माझं जीवन झालंय, ज्याला वाटेल तिकडे जाता येईल. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. अचानक एके दिवशी जेव्हा तो जंगलात फिरत होता त्यावेळी त्याची समोरासमोर भेट होती एका सिंहाशी. His first reaction was to turn and flee. पहिल्यांदा त्याला वाटलं की आता आपण माघारी फिरावं आणि पटकन इथून पळ काढावा. But then he saw that the lion had not moved on seeing him. पण त्यानंतर त्याच्या लक्षात आले की मला बघून सुद्धा ह्या सिंहाने काहीच हालचाल केली नाहीये. It neither growled or nor roared. तर त्याने काय, ग्रोल्ड म्हणजे बघा काय असतो शब्द, ग्रोल्ड म्हणजे गुरगुरले, तो गुरगुरला नाही. रोड, डरकारी सुद्धा फुडली नाही मला पाहून. In fact, it looked at the piteously as if it was in a great pain. पण तो उलट piteously म्हणजे करुण भावनेने, दया भावनेने त्याच्याकडे अँड्रोकल्सकडे बघत असतो, कारण त्याला खूप दुःख होत असतं.
Androcles paused, then he moved very cautiously towards the lion, step by step. The lion moaned and whimpered. Please help me. Its eyes seemed to say. अँड्रिकल थोडा वेळ थांबतो आणि हळूहळू त्या लायनकडे एक एक पाऊल टाकत जातो. द लायन मोन अँड व्हिपर्ड. तो जो सिंह असतो तो विवळत असतो आपल्या जखमेमुळे. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम टू से. आणि त्याच्या डोळ्यांतून असा भाव प्रकट होत होता की मला अँड्रोकोल म्हणजे पुढील माणसाने मला हेल्प करावी, मदत करावी. When Androcles drew near, the lion lowered its head and began to lick its paw. जेव्हा अँड्रोकोल जवळ जातो तेव्हा सिंह खाली मान टाकतो आणि आपला जो तळवा असतो त्याला चाटतो थोडं. Then Androcles saw that lion's paw was wounded, sore and swollen. तेव्हा अँड्रोकोलच्या लक्षात येतं, तो पाहतो की जो सिंहाचा तळवा आहे त्याला जखम झालेली, सूज आलेली आहे. On a closer look, जवळून बघितल्यावर त्याला Androcles noticed that a big thorn had pierced one of his lion's toes. जवळून पाहिल्यावर Androclesच्या लक्षात येतं की एक मोठा काटा सिंहाच्या तळव्यात लागलेला आहे, घुसलेला आहे. So this is the cause of the lion's distress. अरे हे कारण आहे का या सिंहाच्या विवळण्याचं, त्रासाचं, thought Androcles. असा विचार Androcles करतो. Summoning up all the courage. Summoning up म्हणजे एकत्र करणे. All the courage. तो आपलं सर्व धैर्य एकत्र करतो. Androcles stretched his hand slowly towards the injured paw. आणि आपला हात त्या जखमी झालेल्या पायाकडे नेतो. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. आणि त्याला भीती सुद्धा असते, जर याच्या जखमी झालेल्या पायाला जर मी हात लावला तळव्याला तर हा माझ्यावर हल्ला चढवेल. But the lion seemed to understand his good intention. पण त्या सिंहाला समजत असतं की हा जो मनुष्य आहे तो माझ्या एक चांगल्या भावनेनेच माझ्याजवळ येत आहे, मला हात लावत आहे. पुढील पानावर बघा आपल्याला काय दिलेले आहे. Androcles took the paw in his left hand. आता डाव्या हातात तो Androcles त्याचा पंजा घेतो. Deftly he pulled out the thorn. Deftly म्हणजे skillfully, कौशल्यपूर्णे तो हळूवार काटा काढतो. Then tearing the piece of his own clothing, स्वतःच्या कपड्यांचा एक तुकडा फाडतो. The kind man bound up the lion's injured paw. आणि त्याच्या जखमी झालेल्या तळपायावर ते कापडाने ती जखमीवर बांधतो. To his surprise and wonder, the lion then licked his arm as he showed gratitude. तेव्हा आश्चर्यकारक पद्धतीने तो जो सिंह असतो तो अँड्रोकोलचा जो आर्म असतो, पंजा हात असतो, त्याला चाटण्याचा प्रयत्न करतो, जे की आभार मानणे असतं त्या सिंहाकडून अँड्रोकोलचं. Androcles remained with the lion till it could walk again. Androcles तोपर्यंत त्या सिंहाबरोबर राहतो जोपर्यंत त्या सिंहाला चालता येत नाही व्यवस्थित. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. आता Androcles स्वतः शिकार करत असतो आणि त्यातला काही हिस्सा त्या वाघाला सिंहाला सुद्धा देत असतो, कारण तो हेल्पलेस बीस्ट म्हणजे काही असहाय्य अशा हिंस्र प्राण्याला. Every day he would clean and dress the lion's wound. प्रत्येक दिवशी तो त्याची जखम साफ करत असतो, मलमपट्टी त्यावर करत असतो, म्हणजे ड्रेसिंग म्हणजे परत दुसऱ्या कपड्याने बांधून टाकणे. Soon the lion was able to move about. जोपर्यंत लायनला सिंहाला व्यवस्थित चालता येत नाही. Many times it followed Androcles whenever he went. आणि खूप वेळा असं पण घडायचं की जेव्हा Androcles शिकारीला जायचा त्याच्या मागे हा सिंह सुद्धा जात असे. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. त्याच दरम्यान जो Androclesचा मालक असतो तो अथॉरिटीज म्हणजे अधिकाऱ्यांना तक्रार करतो की माझा एक गुलाम पळून गेलेला आहे. Soldiers were sent in all directions to capture Androcles. आणि सैनिकांना साऱ्या दिशांच्यात पाठवण्यात जातं की Androclesला पकडून आणावे. They searched for him high and low but couldn't find him. सगळीकडे शोधल्यानंतरही Androcles त्यांना काही सापडत नाही. At last they came to the forest where Androcles lived. शेवटी ते त्या जंगलात येतात जिथे Androcles राहत होता. It so happened that Androcles had gone out alone
that day while the lion rested near the cave. आणि ज्या दिवशी अँड्रोकोल सुद्धा शिकारीवर एकटा गेलेला असतो आणि सिंह आपल्या गुहेत बसलेला असतो, both of them fell into the hands of soldiers. दोघांना सैनिक पकडतात. The soldiers took them back to the city. आणि शहरात आणतात त्यांना. They put Androcoles in the chain of prison. The lion was caged. अँड्रोकोलला साखळींनी बांधून प्रिझन म्हणजे जेलमध्ये टाकतात. तेच लायनला पिंजऱ्यात बंद करतात. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to the wild beast. आता त्या दिवसांच्यात काय करायचे तर ज्या व्यक्तीने खूप गंभीर गुन्हा केलाय अशा व्यक्तीला हिंसक प्राण्यांच्या पुढे फेकण्यात येत असे, जेणेकरून हिंसक प्राणी त्यांना खाऊन टाकत असे. ॲज पनिशमेंट ही एक त्या दिवसांची शिक्षा होती. रनिंग अवे फ्रॉम वन मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आणि आपल्या मालकापासून पळून जाणे एखाद्या गुलामाने हे सुद्धा एक गंभीर गुन्हाच होता त्या काळात. Therefore, Androcoles too was thrown to the wild beast. म्हणून अँड्रोकोलला सुद्धा आता अशाच एक हिंसक प्राण्याच्या समोर फेकण्यात येणार होते. ऑन द अपॉइंटेड डे, आता ज्या दिवशी त्याला शिक्षा करण्यात येणार होती त्या दिवशी, द एम्पायर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. राजा ज्या ठिकाणी शिक्षा देण्यात येत असते त्या ठिकाणी येतो आणि स्वतःच्या जागेवर बसतो. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. आता जी जमणाऱ्यांची गर्दी असते ती सुद्धा मोठ्याने ओरडायला सुरुवात करते. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोकोल वॉज ब्रॉट इन टू द अरेना. तुतारी वादक मोठ्याने तुतारी वाजवतात आणि अँड्रोकोलला अरेनामध्ये आणलं जातं. आता अरेना म्हणजे काय असतं तर जसं आपल्याकडे आताच्या काळात स्टेडियम आहेत तसे जुन्या काळात सगळी चारी बाजूंनी प्रेक्षकांना बसायची जागा असायची व खाली जे इथं ग्राउंड असतं त्या भागात हिंसक प्राण्यांशी कुस्ती म्हणा किंवा हिंसक दोन व्यक्तींची भांडणं किंवा असं कोणत्या अपराध केलेल्या व्यक्तीला शिक्षा देणं या घटना होत असत अरेनामध्ये. तर तिथे अँड्रोकोलला आणण्यात येतं अरेनामध्ये. ही चेन वेअर अनबाउंड. त्याचे साखळदंड काढले जातात. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. तो आता खूप क्रुश झाला होता, वीक झाला होता. आणि डिस्मे म्हणजे सॅड, दुःखी पण होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्यांचा असाच विचार होता अँड्रोकोलचा की हा दिवस माझ्या जीवनातील अखेरचा दिवस आहे. ऍट द अपोजिट एंड, बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूच्या टोकाला, अ गेट वॉज राईज, अ फ्युरियस लायन वॉज रिलीज इन टू द अरेना. गेट म्हणजे दरवाजे उघडले जातात आणि एक फिरोशियस म्हणजे एक अगदी वाईल्ड डेंजरस फिअर्स. वाईल्ड म्हणजे हिंसक, डेंजरस जो कोणी खूप हिंसक आहे असा एका सिंहाला रिलीज केलं जातं म्हणजे सोडण्यात येतं त्या अरेनामध्ये जिथे की अँड्रोकोलला सोडलेलं आहे. इट हॅड बीन कीप्ड हंग्री टू मेक इट मोर फ्युरियस. आणि त्या सिंहाला खूप दिवस भुकेलेलं पण ठेवलं होतं जेणेकरून भुकेने तो अजून संतापी होईल, क्रोधी होईल, हिंसक होईल. अँड्रोकोल्स वॉज फिल्ड विथ फिअर. अँड्रोकोल्स पण खूप भिलेला होता पुढे वाघ बघितल्यावर. बट ही पुट अ ब्रेव्ह फ्रंट. पण असं तो दाखवत नाही की मी भिलेलो आहे. द लायन सॉ अँड्रोकोल्स अँड रश टुवर्ड्स हिम. तो सिंह अँड्रोकोलला बघतो आणि जोरात धावत येतो अँड्रोकोलकडे. बाउंडिंग अँड रोअरिंग, उंच उड्या मारत, डरकाळी फोडत. बट सडनली इट स्टॉप इट. पण अचानक तो थांबतो. इट्स ट्रॅक्स. देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड. आणि मग तो हळूहळू अँड्रोकोल्सकडे जातो. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. जो काही त्या सिंहाचा संताप असतो, क्रोध असतो, तो सर्व मेल्ट झालेला असतो, पाघळून गेलेला असतो, निघून गेलेला असतो. अँड्रोकोल सॉ दिस टू. अँड्रोकोल सुद्धा हे पाहतो. इच फ्रेंड रिकॉग्नाइज द अदर. आणि दोन्ही मित्र एकमेकांना ओळखले जातं. म्हणजे तो जो सिंह असतो तो जो त्याने जंगलात ज्या सिंहाला वाचवलेला असतं तोच हा सिंह असतो. टू एव्हरीवन्स अमेजमेंट, प्रत्येक जणात आश्चर्यचकित होतो. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकोल्स अगेन. परत लायन जो सिंह असतो तो अँड्रोकोलकडे जातो. बट वेन इट रीच्ड हिम, पण जेव्हा तो अँड्रोकोलला भेटतो त्याच्यापाशी पोहोचतो, इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. पर म्हणजे थोडासा आवाज करणे अँड स्वतः रब इट्स नोज अगेन्स्ट हिम, आणि स्वतःचं जे नाक असतं ते त्याच्या शरीराला घासतो. अँड्रोकोल्स हग द लायन. अँड्रोकोल मिठी मारतो त्या सिंहाला. ही वेफ्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि एक त्यांना
आनंद भेटतो, रिलीफ भेटतो. The audience, including the emperor, watched this tender sight in the great wonder. आता जमलेले जे लोक होते, राजा, हे सर्व दृश्य बघून आश्चर्यचकित होतात. People began to cheer Andrew Cole and ask for his release. आणि लोक आता जय जयकार करतात अँड्रू कोलच्या नावाने आणि त्याला मुक्त करण्याचं आवाहन करतायत की अँड्रू कोलला सोडून देण्यात यावं. The emperor asked Andrew Cole to explain the lion's strange behavior. आता राजा जो असतो तो अँड्रू कोलला विचारतो की हे विचित्र जे वागणं आहे लायनचं, की तुला खाल्लं नाही, उलट तो तुझ्या जवळ येऊन स्वतःच नाकाने तुझ्या बॉडीला तो रब करतोय, हे असं कसं? When he heard the whole story, the emperor was also moved by the gratitude. जेव्हा तो पूर्ण कथा ऐकतो, जे काही घडलं त्यांची, तेव्हा जो राजा असतो तो सुद्धा एक त्याला एक चांगली भावना निर्माण होती हृदयात आणि फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बिस्ट आणि हिंसक प्राणी आणि मानवात असणारी मैत्री या गोष्टी त्याला कळतात. He ordered that Andrew Cole should be set free. आणि तो बोलतो, ऑर्डर काढतो की अँड्रू कोल्सला मुक्त करण्यात यावं. He would no longer be slave. याला यापुढे स्लेव्ह म्हणजे गुलाम बनवायचं नाही. When the emperor asked Andrew Cole what other reward he would like, जेव्हा राजा त्याला म्हणतो अजून तुला काय हवंय का बक्षीस म्हणून, Andrew Cole replied that he did not want anything for himself. अँड्रू कोल म्हणतो की मला तर माझ्यासाठी काही नकोय, but he wanted the lion to be set free too. पण या सिंहाला सुद्धा माझ्याच बरोबर मुक्त करण्यात यावं. The two friends went back to the forest to live a free life. आणि अशा रीतीने हे दोघं मित्र अँड्रू कोल आणि लायन हे परत आपल्या जंगलात जातात आणि तिथे एक स्वतंत्र अशी जीवन जगत असतात. तर हे पूर्ण आता इथे आपला अँड्रू कोल्स अँड द लायन हा चॅप्टर संपलेला आहे. यात आपण पाहिलं की एक माणूस आणि हिंसक प्राण्यामध्ये कशी मैत्री होऊ शकते. जर आपणास ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनही जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. केसीसी ऑनलाईन ट्युशनचा जर आपणास हिस्सा व्हायचा असेल, आमची ट्युशन जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.